हॅलो एव्हरीवन, आज आपण मुंगण्याच्या शेंगा आणि वांगे टाकून कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। इथे मी एक बारीक चिरलेला कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। एक टोप घेऊन त्यात 3 फडी तेल घातले। बारीक चिरलेला कांदा छान परतून घेऊया। त्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घालूया, ते परतून घेऊया। त्यानंतर एक टोमॅटो घालूया, ते छान परतून घेऊया। यामध्ये आपण काही घरगुती मसाले घालूया, हळद, मीठ, लाल तिखट, काळा मसाला, धने पावडर। ते 2 मिनटं छान परतून घेऊया। त्यानंतर मुंगण्याच्या शेंगा आणि वांगे घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। तुमच्या भागात या शेंगाला काय बोलतात हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। 2 मिनटं परतून घेऊया आणि एक झाकून ठेवूया। 5 मिनटानंतर याला बघून घेऊया, पुन्हा याला मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता तेल छान सुटलेलं आहे। पुन्हा झाकणी झाकून त्यावर झाकणीवर पाणी ठेवूया। हे पाणी गरम झाल्यावर आपण या शेंगामध्ये घालूया। पुन्हा याला छान मिक्स करून घेऊया। याला असंच झाकून ठेवूया। 10 मिनटानंतर हे शेंगा बघूया, आपली भाजी तयार आहे। आता यामध्ये वरून कोथिंबीर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया। तुमच्या भागामध्ये कशी बनवल्या जाते हे मला नक्की कळवा। एकदम सोप्या पद्धतीने हे मुंगण्याच्या शेंगा तयार आहेत।